पहिली बेसिक गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे ती म्हणजे भाषेवरती प्रभुत्व. पहिल्यांदा तुम्ही जी काही स्क्रिप्ट आहे ती इमोशनलेस वाचा. त्यासाठी व्हॉइस ओव्हर आणि डबिंग आर्टिस्टला चांगले दिवस आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. पेशन्स खूप पाहिजेत तुमच्याकडे. नमस्कार, मी विपुल कदम. अबकडच्या या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत बद्रीश खट्टी, जो एक उत्तम अभिनेता आहे आणि त्याचबरोबर तो एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्टसुद्धा आहे. सो व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणजे काय, नक्की त्यांचं काम काय असतं, याबद्दलचा अबकडच आपण जाणून घेणार आहोत बद्रीशकडनं. तर बद्रीश, मला पहिलाच प्रश्न तुला विचारायचा आहे की नक्की व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि डबिंग आर्टिस्ट म्हणजे काय असतं? व्हॉइस ओव्हर म्हणजे जे काही ऍड्स असतात किंवा एक कॉर्पोरेट फिल्म असते किंवा एखादं डॉक्युमेंटरी असते एखादी, तर त्या डॉक्युमेंटरीच्या मागे जो आवाज असतो त्या फिल्मला किंवा त्या व्हिडिओला, ते वर्णन जो आवाज करतो त्याला आपण व्हॉइस ओव्हर असं म्हणतो. की बाबा एक ऍड जी असते आपली, कुठलीही कमर्शियल ऍड घेऊ की बाबा साबणाची ऍड असेल किंवा एखाद्या कोलगेटची ऍड असेल, तर मागे जे आवाज तुम्हाला येतात त्या आवाजातून जे तुमच्यापर्यंत पोचतं त्याला आपण बेसिकली व्हॉइस ओव्हर असं म्हणतो. आणि डबिंग असं असतं की डबिंग फिल्ममध्ये आपण करतो किंवा ॲडमध्ये जे कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टरला जेव्हा तू आवाज देतोस, आता तमिळमधली एक ॲड आहे तर ती मराठीमध्ये जर तुम्हाला जी ऐकू येते मराठी चॅनल्सवरती, तर तेव्हा एक वेगळा आवाज त्या कॅरेक्टरला जेव्हा तुम्ही ऐकता, लिपसिंग करता, तर त्याला आपण बेसिकली डबिंग असं म्हणतो. मग त्या डबिंग आणि लिपसिंग व्यतिरिक्त अजून काय काय आहेत म्हणजे प्रकार, म्हणजे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून आपण परफॉर्म करतो तेव्हा? व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट त्याच्यामध्ये जास्त फरक असा म्हणजे नाही आहे की बाबा डबिंगमध्ये फिल्ममध्ये आपण जसं कॅरेक्टरला करतो, आता ते भाषेवाईज बदलतं. की बाबा जेव्हा तू कन्नड टू मराठी करतोस किंवा तेलुगू टू मराठी करतोस किंवा तमिळ टू हिंदी करतोस, तर जर समजा तुला तमिळ आणि तेलुगू भाषा येत असेल तर तुला ते डबिंग करताना जरा सोपं जातं, कारण इमोशन्स लगेच कळतात. बरोबर. तर ते एक कम्फर्ट झोन असतो की जेव्हा तुम्हाला मल्टिपल लँग्वेजेस येतात एखाद्या व्हॉइस ओव्हर आणि डबिंग आर्टिस्टला, जेव्हा वेगवेगळ्या भाषा येतात तेव्हा त्याला ते सोपं पडतं. कारण वेगळ्या लँग्वेजमधून जेव्हा तू स्वतःच्या लँग्वेजमध्ये त्याला डब करतोस, तर तेव्हा तू ज्या इमोशनमध्ये बोलतोय तेच इमोशन आपण कॅरी करून त्याला आपण आवाज देणं खूप महत्त्वाचं असतं. नाही तर ते जे लिहिलेले असतात डायलॉग ते फक्त चला लिपसिंग करूया आणि झालं असं ते करून चालत नाही. तर ती जी भाषा त्या इमोशनमध्ये तो बोललाय ते आपण कॅरी करून ते आपल्या डोक्यात घेऊन जेव्हा आपण त्याला आवाज देतो ते अजून चांगलं येतं असं मला वाटतं. किंवा व्हॉइस ओव्हरचंही तसंच आहे की तुम्हाला ती डॉक्युमेंटरी कशावरती आहे, त्या ॲडमधून किंवा त्या डॉक्युमेंटरीमधून ते काय सांगू इच्छितात ते जर तुम्हाला कळलं, इमोशन्स इमोशन्स, तर तो व्हॉइस ओव्हर जरा इफेक्टिव्ह होतो. आता कॉर्पोरेट व्हॉइस ओव्हर वेगळा असतो, डॉक्युमेंटरीचा व्हॉइस ओव्हर वेगळा असतो किंवा ॲडचा व्हॉइस ओव्हर वेगळा असतो. तर त्याच्यामध्ये एकच टोन लावून उपयोग नाहीये. तिथे जरा तुम्हाला जेव्हा कॉर्पोरेट फिल्म किंवा कॉर्पोरेट व्ह्यू असतो तेव्हा तुम्हाला खूप प्रोफेशनली आवाज काढावा लागतो. जरा ऍडमध्ये वेगवेगळ्या, आता कोलगेटची ऍड आहे का, साबणाची ऍड आहे का किंवा इक्लेअर्सची ऍड आहे, मग त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी वेगळी ऍड असेल तर ती मजा आणावी लागते, ती एक तो प्लेझंट आवाज आणावा लागतो. तर समजा आता सिगरेटची किंवा एखाद्या कॅन्सर सारख्या कुठल्या तरी ऍडची तुम्हाला ऑफर आली तर तिथे तुम्हाला एक धीरगंभीर आवाज द्यावा लागतो. आपण फिल्मच्या सुरुवातीला जसे आवाज जे आपण ऍडव्हर्टाईज बघतो तर ते धूम्रपानाने कर्करोग होतो वगैरे, सो त्याला एक वेगळा टोन, एक धीरगंभीर आवाज लावावा लागतो. सो असे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये आपण करू शकतो. ओके, पण तू आता अभिनेता पण आहेस, तू डिरेक्शन सुद्धा करतोस, मग ह्याचा हे करत असताना तू व्हॉइस ओव्हरकडे कधी आणि कसा म्हणजे वळालास आणि त्याचं नक्की काय कारण होतं ते त्याबद्दल थोडंसं सांग. म्हणजे झालं काय की मी मूळचा नाटकातला आहे, आजही मी नाटक करतो आणि म्हणजे अभिनय प्रथम, नंतर मी दिग्दर्शन वगैरे करतो. तर पहिल्यांदा एखाद्या नाटकामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला अंदाज नसतो की आपला आवाज काय, आपला आवाज किती लोकांना इम्प्रेस करतोय किंवा आपला आवाज लोकांना आवडतोय की नाही आवडतोय हे आपल्याला कळत नाही. पण जेव्हा तुम्ही काम करता स्टेजवरती तेव्हा लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात की बाबा नाही ह्याचा आवाज वेगळा वाटला, तुमचा आवाज इम्प्रेसिव्ह वाटला, मग असेच मला नाटकातून एक दोन लोकांनी बघितलं, त्यांना मलाही माहित नव्हतं की माझ्या आवाजात तितका बेस आहे किंवा काय, कारण
खूप ऍक्टर लोकांचं किंवा खूप अभिनेत्यांचं काय चुकतं, म्हणजे जी चूक मीही करायचो आधी पण ते नंतर मी टाळली, की आपण स्वतःचा आवाज ऐकतच नाही. तो सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे असं मला वाटतं, की तुम्ही तुमचा आवाज पहिल्यांदा ऐकला पाहिजे. आणि मला सगळे लोक यायचे, मी आय थिंक मला वाटतं की 16-17-17-18 वर्षांचा असेल, 12वी किंवा फर्स्ट इयरला वगैरे. तर तेव्हा मला 1-2 लोकांनी सांगितलं की तुझ्या आवाजात बेस आहे तर तू डेव्हलप कर. मला काही माहित नव्हतं तेव्हा की काय कसं. तर मग नक्की बेस म्हणजे काय, तर मी स्वतःचा आवाज पहिल्यांदा रेकॉर्ड केला की बाबा काय नक्की माझा आवाज वेगळा ऐकू येतोय. तर मला ते जाणवलं की ओके, जर असा बाकीच्या लोकांपेक्षा आपला आवाज जरा वेगळा आहे, तर मग ते मला हळूहळू 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 नाटकात जेव्हा जसं काम करायला लागलो, तर मला 2-3 लोकांनी बघितलं की जे स्वतः व्हॉइस ओव्हर आणि डबिंग करतात. तर माझी खरी तर सुरुवात माझी गणपतीच्या त्या रेकॉर्डिंग मधून झाली, की पुण्यामध्ये जे देखावे होतात त्या देखाव्यामध्ये माझा एक मित्र होता नाटकामध्ये काम करणारा, आणि तो म्हणाला की तुझा आवाज चांगला आहे, तू करशील का रेकॉर्डिंग. मी म्हणलं हा करतो की, एवढं काय. तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं की बाबा काय माईक कसा असतो, काय कसं, काहीच माहित नव्हतं. मी म्हणलं मी कधी केलेलं नाहीये, पण मी म्हणलं येतो तुझ्यासोबत. म्हणलं चल तुला कळेल तिथे गेल्यानंतर. मग मी तिथे गेलो आणि तिथे एक पुण्यामध्ये एक रिदम स्टुडिओ म्हणून आहे, तिथे पहिल्यांदा मी पुण्यातलं पहिलं रेकॉर्डिंग मी तिथे केलं. तर तिथे सगळ्यात जास्त गणपतीचे देखावे वगैरे तिथे होतात. तर तिथे मी पहिल्यांदा गेलो. माझा अभिषेक म्हणून मित्र होता, त्यांनी सांगितलं की बाबा असे असे देखावे आहे, त्याच्यामध्ये कर तू. मग पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याचं ते कॅरेक्टर होतं. आता मी त्यावेळेला एक पौराणिक नाटक करत होतो म्हणून तो अंदाज मला होता की बाबा कसं काय. पण पहिल्यांदा ती अडचण आली की काहीच माहित नसतं, काही नसतं. जसं डबिंग डिरेक्टर आपल्याला सांगतो किंवा तिथे जे आहेत तसं आपल्याला फक्त इमिटेट करायचं, एवढंच मी तिथे डोक्यात ठेवून गेलो होतो की आपलं काही माहीतच नाही तर डोकं लावून उपयोग काय. तर मग मी तिकडे गेलो. मग तिथे जरासं त्यांनी सांगितलं की हे असं असतं तसं असतं, आणि मग तिथे महाराज आम्ही आहो ना असं तसं. मग असं काही करून उपयोगच नाही, म्हणजे कधी उपयोग म्हणण्यापेक्षा काही तसं आजपर्यंत आलंच नव्हतं ना वाट्याला. ते म्हणले, त्यांनी सांगितलं की सर मला जरा हे जरा ओव्हर ऍक्टिंग वाटते. मग त्यांनी मला सांगितलं की अरे देखाव्यात असंच लागतं, त्याशिवाय तू लोकांपर्यंत पोहोचत नाही. मग त्यांनी मला टोकलं की तू तुझं काम कर. म्हणलं वा आपण एकदम सटल बिटल ऍक्टिंग विटिंग कुठून तरी ऐकून आलेले आम्ही लोक की ऍक्टिंग अशी पाहिजे तशी पाहिजे, 4-5 लोक काहीतरी सांगतात. त्यांनी सांगितलं की हेच लागतं लोकांना आणि हेच आवडतं. मी त्यांनी तसं केलं त्या देखाव्यामध्ये महाराज. मग म्हणजे माझं इतकं चांगलं नशीब की मी माझं पहिलंच ते डबिंग होतं एका देखाव्यासाठी, आणि व्हेरी 2-3 दिवसात त्यांना काय वाटलं मला माहित नाही की त्यांनी मला परत बोलवून घेतलं. ते म्हणले की तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॅरेक्टरला तू आवाज दे. आणि म्हणजे पहिलंच रेकॉर्डिंग लगेच दुसरं रेकॉर्डिंग छत्रपती शिवाजी महाराजांचं. मग ते म्हणाले की सर, मी म्हटलं तुम्ही खरंच आहात का शुअर की मला तुम्ही देताय. ते म्हणाले की नाही मी आहे, मी करून घेतो. आणि त्यांनी माझ्याकडनं ते करून घेतलं आणि तिथून मग सुरू झाला. मग तेव्हा एक अंदाज आला आपल्याला की मी काही शिक्षण कुठे घेतलं नाही व्हॉइस ओव्हर आणि डबिंगचं, की मी ते शिकत किंवा बघत गेलो. नंतर तर मी ते तर माझ्या वाट्याला अनावधानानं माझ्या कामामुळे ते आलंच आलं. ऍक्च्युली नाटकामुळे आलं, नाटकात केलेल्या कामामुळे आणि तिथून बघितल्यामुळे. पण मी नंतर जाऊन स्टुडिओमध्ये फक्त बसायचो की बाबा कसं काम होतंय, साऊंड इंजिनियर काय करतोय, किंवा ज्यांच्याकडे 10-10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर ते काय करतायत, फंबल मारल्यानंतर की रिपीट म्हणायचं हे काही माहीतच नव्हतं. मग ते मी स्टुडिओमध्ये जाऊन बसायला सुरुवात केली. तिथे मी बघितलं की बाबा काय कसं होतं काम, की बाबा तिथे मला कळलं की कॉर्पोरेट फिल्मसाठी व्ह्यू वेगळा असतो, त्यानंतर ऍडसाठी वेगळा असतो. असं हे सगळं डबिंग पण मी बघून शिकलोय की बाबा कसं काय त्या ऍक्टरचा स्पीड ह्या ऍक्टरने कसा मॅच करायचा, किंवा लँग्वेज वेगळी असल्यानंतर ते मॅच कसं करायचं ते. बरोबर, की त्यासाठी साऊंड इंजिनियर पण खूप म्हणजे खूप हुशार लागतो. ते बॉन्डिंग असतं ना दोघांचं, तर तो ऍक्टरला खूप समृद्ध करतो असं मला वाटतं, साऊंड इंजिनियर जो असतो तो. तर मी ते शिकलो की बाबा हे त्यांच्यातलं बॉन्डिंग. मग तुम्हाला खूप काय म्हणतात त्याला क्विक असावं लागतं की त्या लिपसिंक मध्ये तुम्हाला तुमचा आवाज त्याच्यात बसवायचा असतो, म्हणजे घोसड्याचा असतो असं म्हणलं तरी काय हरकत नाहीये. मग ते तुम्हाला ते करावं लागतं.
ते मी बघून बघून शिकलो. मी फक्त जाऊन बसायचो की ओके असं होतंय का, ओके. जेव्हा एखादी स्क्रिप्ट तुझ्याकडे येते, मग ती व्हॉइस ओव्हर असो किंवा डबिंगची असो, तर मग ती तू कशी प्रोसेस करतो आणि डिलिव्हरीपर्यंतचा तुझा काय अनुभव आहे? या सगळ्याचं मूळ आहे ना, मला असं वाटतं की नाटक आहे माझ्यासाठी. कारण नाटक करत असताना जितक्या स्क्रिप्ट्स आम्ही वाचलेल्या आहेत, तर त्याच्यातून आम्हाला हे शिकवलं गेलं की पहिल्यांदा तुम्ही जी काही स्क्रिप्ट आहे ती इमोशनलेस वाचा, की कुठलंही इमोशन नाही, काय ते शब्द तुम्हाला सांगू इच्छितात किंवा लेखकाला काय सांगायचंय ते पहिल्यांदा ग्रास्प करा. पूर्ण स्क्रिप्ट फक्त वाचा, कुठलेही इमोशन न त्याच्यामध्ये टाकता. तर त्याच्यातून तुम्हाला हा अंदाज येतो की बाबा ओके, मला असं वाटतं की लेखकाला हे असं असं सांगायचंय. तर दुसरी स्टेप ही आहे की बाबा हळूहळू 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 एकेका पॅरेग्राफवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, की पूर्ण स्क्रिप्टवरती नको. बाबा हा फ्लो आहे, तुम्हाला ते ड्राय वाचत असताना कळतं की बाबा हा फ्लो आहे, मान्य आहे. पण बाबा ठीक आहे, आपण पहिल्या पॅरेग्राफवरती आपण आता फोकस करूया. पहिल्यांदा मग एका तुकड्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा पहिल्यांदा. तिथे तुम्ही व्यवस्थित की बाबा या शब्दावरती जोर द्यायचा आहे किंवा या शब्दाला जास्त महत्व नाही द्यायचंय, तर ते कुठल्या शब्दाला किती स्ट्रेस द्यायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. तर ते हळूहळू हळूहळू ड्राय वाचल्यानंतर जेव्हा दुसऱ्यांदा वाचन करता तेव्हा तुम्हाला हळूहळू कळायला लागतं. एक डबिंग डिरेक्टर असतो किंवा व्हॉइस ओव्हरचा जो क्लायंट तुमच्याकडे आलेला असतो, तर तोही तुम्हाला गाईड करतो, दादा ह्या शब्दावरती हे द्या किंवा हे जरा असं स्टेटमेंट म्हणून घ्या, नाही का. मग ते 10-15 वेळा घेतात एक स्टेटमेंट, पण ते सिलेक्ट करताना दुसरा तिसरा जो टेक असतो तेच सिलेक्ट करतात, असंही खूप वेळेला होतं. तर तोही तुम्हाला ते जमलं पाहिजे की त्याला काय सांगायचंय. तुम्ही जेव्हा वाचता, तुम्ही जे ग्रास्प करता की बाबा ही डॉक्युमेंटरी कशाबद्दल आहे, ही डॉक्युमेंटरी एका अभयारण्याबद्दल आहे. मग त्या अभयारण्यातून त्यांनी काय काय सांगितलंय की बाबा हे अभयारण्य काय आहे, याच्यात किती प्राणी आहेत, ह्यांचा उद्देश काय, हे तुम्ही त्या क्लायंटलाही विचारू शकता आणि तुम्हाला काहीतरी ग्रास्प झालंय तेही त्यांना सांगू शकता. कधी कधी ते क्लायंटच बरोबर असतात अशातला भाग नाहीये. तुम्हाला जो एक्सपिरियन्स करून 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 येतो तेव्हा तुम्ही त्यांना सांगू शकता की नाही हे जरा मला हे वाटतंय की बघा, मला असं वाटतं की इथे हा शब्द काढून किंवा हे वाक्य काढून आपण हे घेऊया, म्हणजे तो फ्लो व्यवस्थित होईल. कधी कधी खूप ग्रॅमॅटिकल चुका असतात स्क्रिप्टमध्ये, तर तुम्हाला व्हॉइस ओव्हर आर्टिस्टच्या जोरावरती किंवा तिथे तुम्हाला स्वतः करेक्ट करावे लागतात. आज व्हॉइस ओव्हर किंवा डबिंग करताना मी खूप वेळा चुकतो, सगळेच चुकतात, पण त्या चुकांचं प्रमाण हळूहळू हळूहळू कमी केलं पाहिजे. त्यासाठी ती स्क्रिप्ट व्यवस्थित वाचणं, त्याच्यातून लेखकाला काय सांगायचंय हे समजणं आणि मग त्या व्हॉइस ओव्हरचा प्रकार काय आहे. मगाशी मी सांगितलं सारखं की बाबा ही डॉक्युमेंटरी आहे, काही ऍड आहे, काही कॉर्पोरेट फिल्म आहे, हे तुमच्या डोक्यात फिट पाहिजे. त्या डबिंग डिरेक्टरला काय हवंय हे तुम्ही खूप बिनधास्त विचारायला पाहिजे की नाही मला सगळं येतं आणि मी करतो वगैरे, अशातला भाग तुम्ही नाही ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यासोबतच तुम्ही त्यांना सजेशन दिले पाहिजे जर तुम्हाला वाटते की बाबा हे मी खूप बेटर करू शकतो. आज कधी कधी तुम्हाला इम्प्रोव्हाइज करावं लागतं, सगळं स्क्रिप्टमध्ये असतं असं नाही. तर या सगळ्याचा विचार करून तुम्ही एंडकडे जाता असं मला वाटतं. त्यासाठी तुम्हाला खूप मेंटली क्विक असावं लागतं, हजर जबाबी असावं लागतं असं मला वाटतं. आणि ते पहिल्यांदा तुम्हाला येणार नाही, हळूहळू हळूहळू करूनच ते येतं. आणि आजही मी शिकतोय, मला खूप येतंय अशातला भाग नाहीये, हे मी अजूनही तुला सांगतोय, पण हा माझा अनुभव आहे. तू आता जसं स्क्रिप्ट प्रोसेस तुझी अंडरस्टँडिंगची कशी ती सांगितलीस, तर ते आता हे रेकॉर्डिंग करण्याचा तुझा अनुभव सांग की ती कशी प्रोसेस असते नॉर्मली. जेव्हा तुम्हाला स्क्रिप्ट समजते, तुमच्या डोक्यात येते, तेव्हा एक रेकॉर्डिंग स्टुडिओ असतो. तिथे तुम्हाला त्या स्टुडिओत जावं लागतं. स्टुडिओत गेल्यानंतर हेडफोन असतो, तुम्हाला तुमच्या समोर एक मायक्रोफोन असतो. त्याच्यामध्ये 2 डिफरन्शिएट आपण करू शकतो की माईक्सलाच आपण मायक्रोफोन म्हणतो. त्याच्यामध्ये पोडियम माईक असतो आणि एक मायक्रोफोन असतो. पोडियम म्हणजे जे आपण स्टेजवरती जे वापरतो त्याला आपण पोडियम माईक म्हणतो, आणि हे जे काही स्टुडिओमध्येच असतो त्याला आपण बेसिकली मायक्रोफोन म्हणतो. तर जेव्हा तुम्हाला सगळं कळतं की बाबा आपल्याला हा व्हॉइस ओव्हर करायचा आहे, तर तुम्ही जाता, मायक्रोफोन समोर थांबता. बेसिकली मायक्रोफोन आणि तुमच्यामध्ये एक 4 बोटांचा अंतर पाहिजे की बाबा खूपच मायक्रोफोन इथे आणि तुम्ही इथून बोलताय असं नाही झालं पाहिजे. कारण
आपले त्याच्यामध्ये स्वर आणि व्यंजन यांचं पण तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे तिथे जाता तेव्हा, की बाबा आता व्यंजनांमध्ये प फ ब भ जे आहेत तिथे ब्लो येतो. मायक्रोफोन तो कॅप्चर करताना प फ ब भ, मग तो असा रेकॉर्डिंग करत असताना त्याचा ब्लो येतो. बरं. तर थोडंसं जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग करायला सुरुवात करता तेव्हा स्लाइटली तिरकं थांबून तुम्ही जरा रेकॉर्डिंग केलं पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर तो रेकॉर्डिंग करताना एक ब्लो यायची शक्यता खूप जास्त असते. तर साऊंड इंजिनियर तुम्हाला तिथून सांगतो की बाबा टेक असं म्हटल्यानंतर तुम्हाला ते वाचन करायला सुरुवात करायचं असतं. आणि जेव्हा केव्हा तुम्ही फंबल मारता तेव्हा तिथे थांबून रिपीट म्हणून परत पुढचा तुम्हाला फंबल म्हणजे ग्लिच येतो ना बोलताना, की बाबा आता विपुल मला थोडं असं जे काही होतं. तर वाचन करत असताना सगळ्यांच तसं होतं. तर तेव्हा जिथे कुठे तुम्हाला फंबल तुमचा येईल तिथे थांबून रिपीट म्हणून परत जिथून ते वाक्य सुरू झालंय तिथून परत ते उचलून पुढे म्हणायचं. म्हणजे त्या साऊंड इंजिनियरला तिथून ते परत कट करून ते वाक्य जोडायला त्याला सोपं जातं. तर तो एक फ्लो असतो की बाबा तो तुम्हाला डबिंग डिरेक्टर बाहेरून काय सांगत असतो ते तुम्हाला हेडफोन मध्ये ऐकू येत असतं. तुम्हाला तुमचा फीडबॅक ऐकू येत असतो. तुम्ही जे बोलताय मायक्रोफोन मध्ये तो फीडबॅक तुम्हाला हेडफोन मध्ये ऐकू येत असतो. तो ऐकून जेव्हा तुम्हाला तुमचा आवाज ऐकू येतो ना तेव्हा ते करायला सोपं जातं असं मला वाटतं. की तुम्हाला लगेच कळतं की नाही हा जरा आवाज माझी एनर्जी खूप कमी लागते ह्याला. तर ते करत असतानाच तुम्हाला जाणवतं की नाही मी आणि तितकं प्रामाणिक असावं व्हॉइस ओव्हर आर्टिस्टने असं मला वाटतं की नाही मी पुन्हा एकदा हे घेतो, मी खूप चांगलं घेऊ शकतो, आता मी हे जरा हलकं घेतलं. तर ते बाबा स्क्रीनवरती असेल तर स्क्रीनवरती वाचता 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 तुम्हाला घ्यावं लागतं. कधी कधी फोनवरती असतं तर तिथे तुम्हाला इतके अक्षरं असतात समोर बघत असताना. तर तुमची जी काही नजर आहे ती नजरही खूप चांगली असावी लागते. कधी कधी आजही माझं असं होतं की खूप शब्द समजा 15-20 मिनिटाचा व्हॉइस ओव्हर असेल तर एक शब्द आपण इतकं वाचन असतं त्याच्यात वेगळाच आपण काहीतरी शब्द बोलून जातो. पण तिथे साऊंड इंजिनियर आणि डबिंग डिरेक्टर खूप हुशार लागतात. ते नाही सर ते वाक्य असं आहे किंवा तो शब्द असा आहे ते तुम्हाला टोकतात की आपला हा अरे सॉरी सॉरी सॉरी, कारण त्या तुझा फ्लो लागलेला असतो ना वाचायचा, त्याच्यामध्ये आपण एखाद दुसरा शब्द वेगळा बोलून जातो. तर ते खूप महत्वाचं असतं. म्हणजे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माईक आणि तुमच्यामध्ये 3 ते 4 बोटांचा अंतर पाहिजे. स्लाइटली तुम्ही तिरकं होऊन डबिंग किंवा व्हॉइस ओव्हर केला पाहिजे. आणि ऑब्व्हियसली डबिंग डिरेक्टर आणि साऊंड इंजिनियरचं जे काही तुमचं रिलेशन आहे ते व्यवस्थित पाहिजे जेणेकरून ते तुम्हाला गाईड करतील आणि तुम्ही त्यांना काही सजेशन देऊ शकाल. सो असं बेसिक ही जर्नी आहे व्हॉइस ओव्हर कम्प्लीट होण्याची. बद्रीश, तू मगाशी जसं म्हणला की व्हॉइस ओव्हर्समध्ये प्रकार येतात की आपण डॉक्युमेंटरीसाठी वेगळा आवाज, रेडिओसाठी वेगळा, टीव्हीसाठी वेगळा, त्याचा थोडासा एक डेमो दे ना. डेमो म्हणजे बघ आता समजा तुम्ही एका टीव्हीसी साठी आवाज देताय की बाबा एखाद्या कीटनाशकासारख्या एखाद्या प्रोडक्टचं काहीतरी तुम्ही व्हॉइस ओव्हर करताय तर त्याची ऍड आहे. तर त्याचं स्टेटमेंट असं आहे की धानुकाचं टायझ जगणं होईल सोपं वाढेल आपली शान. तर आपण हे आत्ता आपण जे साधेपणामध्ये बोलतोय तेव्हा हे चालून जातं. पण जेव्हा टीव्हीसी मध्ये करता तेव्हा ते असं लागतं धानुकाचे टायझॉप जगणं होईल सोपं वाढेल आपली शान. असं ते जरा थोडंसं ते त्या ठसक्यामध्ये घ्यावं लागतं म्हणजे तो लोकांपर्यंत पोहोचतं. असं समजा कोकणावरती एक डॉक्युमेंटरी आहे तर त्याचा व्हॉइस ओव्हर असा आहे की पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नयनरम्य कोकण प्रदेशात आपलं स्वागत आहे. तर ते डॉक्युमेंटरी जेव्हा करतो तेव्हा ते असं आहे की पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नयनरम्य कोकण प्रदेशात आपलं स्वागत आहे. इथल्या लोकांची शेती हा त्यांच्या अस्तित्वाचा कणा आहे. असं आपण डॉक्युमेंटरीमध्ये देतो. आणि जेव्हा कॉर्पोरेट फिल्मसाठी किंवा कॉर्पोरेट ॲडसाठी जेव्हा तुम्ही व्हॉइस ओव्हर देता तर ते काइंड ऑफ असं असतं की इन टुडेज हायपर ॲक्टिव्ह वर्ल्ड डेली कम्यूट हॅज बिकम हायली कॉम्प्लेक्स फॉर ट्रॅव्हलर्स अँड द मेक देअर जर्नी फास्टर, ग्रेटर अँड कन्व्हिनियंट. कम्युटर हॅज बीन वर्किंग रिलेंटलेसली. असं आपण थोडंसं कॉर्पोरेटसाठी देऊ शकतो. आता समजा जेव्हा आपण रेडिओसाठी एखादी ॲड करतो म्हणजे व्हॉइस ओव्हर करतो तर त्याला तुम्हाला खूप रॅपिड असावं लागतं कारण 15 सेकंदाचा तुम्हाला ते बंधन असतं किंवा लिमिट असतं. ते 15 सेकंदात तुम्हाला बसवावं लागतं. तर फॉर एक्झाम्पल समजा
तुमचं स्वर प्रोडक्शन्स अँड स्टुडिओज घेऊया, तर ते कसं असू शकतं की स्वर प्रोडक्शन्स अँड स्टुडिओज, म्युझिक, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी, पोस्ट प्रोडक्शन हे करायचं असेल तर आजच संपर्क करा स्वर प्रोडक्शन्स अँड स्टुडिओज. संपर्क 8275568983. ऍक्च्युली माझा नंबर आहे. तुम्हाला जर व्हॉइस ओव्हर अँड डबिंगला हवा असेल तर मी येऊ शकतो. घ्या म्हणे. अशा प्रकारचं आपण करू शकतो. स्वर प्रोडक्शन अँड स्टुडिओचा नंबरही खाली देतो मी. दोघांनाही संपर्क करा. समजा आता व्हॉइस ओव्हर आणि डबिंग ह्या क्षेत्रामध्ये कोणाला समजा करिअर करायचं असेल तर बेसिक कमीत कमी काय स्किल्स असायला हवेत किंवा अपग्रेड करायला हवेत आणि याची कमर्शियल गणितं काय आहेत त्याबद्दल सांगा. व्हॉइस ओव्हर आणि डबिंग आर्टिस्ट जर व्हायचं असेल तर पहिली बेसिक गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे ती म्हणजे भाषेवरती प्रभुत्व. बेसिक भाषेवरती तुमचं प्रभुत्व असलं पाहिजे की एक प्रमाण मराठी भाषा तुम्हाला किंवा प्रमाण जी काही भाषा असेल, हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगू जी काही असेल, इंग्लिश, तर तुम्हाला ती स्पष्ट आली पाहिजे असं मला वाटतं की त्याच्यावरती. त्यासाठी तुम्हाला मल्टिपल लँग्वेजेस येणं हेही खूप गरजेचं आहे. म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश येतच येतं, पण समजा तुम्हाला कन्नड येत असेल, तेलुगू येत असेल, संस्कृत येत असेल तर तुमची भाषाशुद्धी ऑलरेडी त्याच्यातून झालेली असते. तर सगळ्यात बेसिक गोष्ट व्हॉइस ओव्हर अँड डबिंग आर्टिस्टसाठी ही आहे की भाषा तुमची खूप चांगली असावी लागते, त्या भाषेची जाण असावी लागते. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला मोल्ड करता आला पाहिजे स्वतःला. कुठलीही एखादी गोष्ट असेल की बाबा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा, आता 20 किलोमीटरवरती आपली भाषा बदलते असं आपण म्हणतो, तर त्या प्रत्येक लहेजेचं तुम्हाला ज्ञान थोडंफार असणं गरजेचं आहे. म्हणजे आज मला खूप ज्ञान याच्यातला भाग नाही, पण एक बाबा इमिटेट पण लगेच तुम्हाला करता आलं पाहिजे एखाद्या व्हॉइस ओव्हर अँड डबिंग आर्टिस्टला. मग तुम्हाला तो हजरजबाबीपणा तुमच्याकडे पाहिजे. तर या बेसिक गोष्टी तुम्हाला पाहिजेत. एकतर भाषेवरती प्रभुत्व, नीट छान वाचता आलं पाहिजे. चुका सगळ्यांकडनं होतात, नाही असं नाही, पण बाबा व्यवस्थित स्टार्ट टू एंड तुम्ही छान वाचू शकता, म्हणजे न अडकळतं. कारण काही काही लोकांचं काय होतं, एक वाक्य बोलल्यानंतर ते दुसऱ्या वाक्याला जाईपर्यंत 2-3 वेळा अडखळतात. म्हणजे आता आपलं बोलताना आपण फंबल वगैरे मारतो ती गोष्ट वेगळी, पण जेव्हा वाचता तुम्ही तर तो तुमच्या नजरेमध्ये ते सगळं सामावून घेऊन त्या फ्लोमध्ये वाचण्याची तुमच्याकडे वृत्ती पाहिजे. यासाठी चांगला एक्सरसाइज काय आहे की तुम्ही रोज सकाळी तुमच्याकडे जो पेपर येतो तो पेपर छानपैकी समोर धरा. तुम्हाला जितका आवाज येईल तुमच्यापुरतं, लोकांना आपल्याला सांगायचं नाही, तुम्हाला जितका तुमचा आवाज येईल तेवढा मोठ्यानी प्रत्येक बातमी वाचा. की तो एक फ्लो असतो बातमीला ना, तर त्याच्यातून तुम्ही ते डेव्हलप करू. रेडीमेड वेगवेगळे स्क्रिप्ट मिळतात तुम्हाला, हजारो बातम्या असतात, रेडीमेड स्क्रिप्ट मिळतात. बरोबर बोललास तू. तर त्याच्यातून तुम्ही ते स्किल डेव्हलप करा की बाबा एका फ्लो मध्ये बाबा न अडखळता कसं वाचायचं. आणि हे खूप अनुभवातूनच येतं. व्यवस्थित रोज वाचत 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 राहिल्याने ना, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हॉइस ओव्हर अँड डबिंग आर्टिस्टसाठी पाहिजे असं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आवाजाची जाण आपल्याला असली पाहिजे. त्यासाठी आपण स्वतःचा आवाज पहिल्यांदा ऐकला पाहिजे की बाबा आपला आवाज, त्यासाठी तुमचा आवाज बेसी असलाच पाहिजे असं काही नाहीये की तुमचा आवाज बेसचाच पाहिजे. खूप मोठे मोठे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असे आहेत की त्यांचा आवाज बेसमध्ये नाहीये, पण त्यांना हे कळलं की आपला आवाज वापरायचा कसा. त्यासाठी त्यांनी स्वतःचा आवाज ऐकलेला आहे, त्यांचे लिमिटेशन्स काय आहेत त्यांना ते कळलेलं आहे की आपला आवाज कुठपर्यंत जाऊ शकतो, आपला आवाज कुठपर्यंत आपण खालच्या पट्टीत नेऊ शकतो. याचं सगळं गणित त्यांना रोज एक्सरसाइजेस करून 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 ते कळलेलं आहे. तर या सगळ्या बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. एकतर भाषेवरती प्रभुत्व पाहिजे, एकतर तुम्ही छान नीट तुम्हाला समोर जे दिलेलं आहे ते वाचता आलं पाहिजे, आणि तुम्हाला स्वतःच्या आवाजावरती किती स्वतःचा कंट्रोल आहे किंवा स्वतःच्या आवाजाची जाण तुम्हाला असली पाहिजे असं मला वाटतं या क्षेत्रात येण्यासाठी. आणि कमर्शियल्सचं म्हणतोयस तर वेगवेगळे आहेत. व्हॉइस ओव्हरला वेगळे पेमेंट्स असतात किंवा डबिंगसाठी वेगवेगळे पेमेंट्स असतात. तर बेसिकली मी आता माझं असं आहे की मिनिटावरती मी पेमेंट घेतो की बाबा बेसिकली एका मिनिटाला 1000 रुपये किंवा 1200 रुपये असं असतं. काही लोक 500 रुपये घेतात, पण ते म्हणजे व्यक्तिगणिक ते बदलत जातं की माझं पेमेंट जे आहे तेच तुला मिळेल किंवा तुझं पेमेंट जे आहे ते मला मिळेल असं नाहीये. तर ते डबिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस असतात की बाबा तू कुठल्या कॅरेक्टरसाठी आवाज देतोयस, की बाबा तो लीड कॅरेक्टर आहे का जो हिरो आहे त्याच्या वडिलांच्या कॅरेक्टरसाठी तू आवाज देतोयस
का एखाद्या मित्राच्या कॅरेक्टरसाठी आवाज देतो, त्याची लेंथ किती आहे, त्यानुसार तुझं पेमेंट ठरतं. तर या सगळ्या गोष्टी त्या लेंथनुसार ठरतात. आणि परत की काय प्रकारचा व्हॉइस ओव्हर आणि डबिंग आहे याच्यावरती पण तुमचं पेमेंट ठरतं. आता खूप लोकांचं असं होतं की पेमेंट तुला माहितीच आहे प्रत्येक क्षेत्रात आहेच की पेमेंटची खूप बोंब आहे. सगळेच लोक करतात अशातला भाग नाही, पण बेसिकली खूप लोकांचा पेमेंटचा प्रॉब्लेम असतो. हा, बरं झालं तो मला आठवलंच की या क्षेत्रात यायचं असेल, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट व्हायचं असेल, तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट मगाशी माझा राहिला तो म्हणजे पेशन्स. पेशन्स खूप पाहिजेत तुमच्याकडे, कारण तासा 2-2 तासाचं रेकॉर्डिंग असतं. ते पेशन्स तर पाहिजेतच पाहिजेत, पण पेमेंट कधी येईल याचा अंदाज नसतो. त्यामुळे तो 1 महिन्यात येईल किंवा 4 महिन्यांनी येईल. हा एक प्रॉब्लेम थोडं कमर्शियल लेवलला या क्षेत्रात आहे. पण पैसे येतात, नाही असं नाही, पण मग ते 5-6 महिन्यांनी येतात. कधी कधी माझे तर इतके पैसे बुडालेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी 2017-18ला जेव्हा मी करायचो व्हॉइस ओव्हर, तर माझ्याकडून खूप लोकांनी फुकटमध्ये फ्रीमध्ये व्हॉइस ओव्हर्स करून घेतलेले आहेत. मला तेव्हा अक्कल नव्हती की याच्यासाठी इतके पैसे येतात, काय येतात. ते हळूहळू अनुभवातूनच ते शिकत गेलो ना. पण जे बेसिक तुम्हाला पेमेंट स्ट्रक्चर तुमचं जे ठरलेलं असतं की बाबा म्हणजे मिनिटाला मी इतके घेणार आहे, तर ते मी पहिल्यांदा विचारतो की माझं बजेट इतकं आहे, तुम्हाला परवडत असेल तर मी येतो, किंवा तुम्हाला ते परवडत म्हणण्यापेक्षा तुमच्या नॉर्म्समध्ये ते बसत असेल तर मी येतो, नाही तर ठीक आहे. आणि ते मी करायचो नाही. तर ते स्ट्रक्चर तुम्ही तुमचं घालून घेणं खूप महत्वाचं आहे. ते पण आता पहिल्यांदा हे नखरे करून चालत नाही. तुम्हाला तो अनुभव यायला लागतो आणि त्या अनुभवातून तुम्ही शिकता. बट यू हॅव टू से नो. येस, हे खूप महत्वाचं आहे की नाही म्हणायला शिकणं. आणि हे परत की हे असे वाईट अनुभव आल्यानंतरच आपल्याला शिकायला मिळतं. नाही म्हणायला शिकता. जसे वाईट अनुभव आले तसे चांगलेही अनुभव आलेले आहेत. कारण की आपल्याला असं सवय लागलेली असते की आपल्याला कामाची गरज आहे, ती ओळखली गेल्यानंतर आपल्याला नाही म्हणता येत नाही हे समोरच्याला समजलं बरोबर की तर अवघड आहे. ज्या क्षणाला आपण त्याला नाही म्हणतो तेव्हापासून लक्षात येतं की ह्या गोष्टीला नाही म्हणणार आहे, पेमेंटचा आधी बोला. अगदी बरोबर. मी तेच म्हणतोय की काही स्टुडिओज खरंच चांगले आहेत की ते पहिल्यांदाच पेमेंट सांगतात की हे असं आहे, तुला परवडणार आहे का. म्हणजे मी वाईट काय सांगत नाही, जसे वाईट अनुभव आहेत तसे चांगलेही आहेत, पण त्याचं पर्सेंटेज थोडंसं वेगळं आहे. बरोबर. तर ते खूप महत्वाचं आहे की तुम्ही तुमचं जरा गोष्टी ठरवून घ्या आणि मग कामाकडे वळा, असं मला खूप वाटतं. आणि ते क्लायंट आणि स्टुडिओचं हे काम आहे असं मला वाटतं की त्यांनी आर्टिस्टला जपलं पाहिजे. बद्रीश, मला सांग की ह्या फील्डमध्ये व्हॉइस ओव्हर आणि डबिंगच्या क्षेत्रामध्ये ज्याला फुल टाइम करिअर करायचं असेल तर ही किती रिलायबल फील्ड आहे, आणि ज्यांना पार्ट टाइम करायचं असेल तर त्यांना तू काय गाईड करशील? आत्ताच्या एरामध्ये फुल टाइम करिअर होऊच शकतं असं मला वाटतं. हां, भलेही पुण्यासारख्या जरा शहरामध्ये किंवा पुण्यासारख्या इथल्या इंडस्ट्रीमध्ये भलेही काही प्रमाणात ऑपॉर्च्युनिटीज कमी असतील किंवा लिमिटेड असतील, पण त्याच्यामध्ये तुम्ही फुल टाइम करिअर करू शकता मुंबई आणि पुण्याचा ताळमेळ घालून. कारण आता इतके OTT प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत. प्रत्येक मूवी, प्रत्येक वेब सिरीज, प्रत्येक सिरियल ही वेगवेगळ्या रिजनल लँग्वेजेसमध्ये डब होते. तर ऑपॉर्च्युनिटीज किंवा इतक्या संधी आलेल्या आहेत आता की व्हॉइस ओव्हर अँड डबिंग आर्टिस्टला आता ते वाहतं काम आलेलं आहे. आता पुष्पासारखा सिनेमा तू बघू शकतोस की आज व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि डबिंग आर्टिस्टला लोक ओळखतात की श्रेयस सळपतीने आवाज दिला, त्याला संकेत म्हात्रेने आवाज दिला. सो ते आज इतकं सोशल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्म्सनी इतका सगळीकडे धुमाकूळ घातलाय की त्यासाठी व्हॉइस ओव्हर आणि डबिंग आर्टिस्टना चांगले दिवस आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. भलेही या आपल्या शहरामध्ये काही लिमिटेड कामं असतील, पण मुंबईसारख्या ठिकाणी खूप काम आहे आणि तिथे तुम्ही फुल टाइम करिअर करूच शकता. फक्त तुम्हाला पेशन्स पाहिजेत, असं मी मगाशी पण बोललो. आणि शिकण्याची वृत्ती पाहिजे. म्हणजे आजही मी खूप काही करतो अशाचा भाग नाही की हळूहळू अपग्रेड करतोच आहे. तर त्याच्यातून शिकत तुम्ही याच्यामध्ये फुल टाइम करिअर करूच शकता. आणि तू पार्ट टाइमचं म्हणालास तर पार्ट टाइम हे करू शकता. आज आता कोरोनाच्या काळामध्ये कित्येक लोकांनी होम सेटअप तयार केले आपले. त्याच्यातून पॉडकास्ट सुरू केले, त्याच्यातून व्हॉइस ओव्हरची एक सिरीज सुरू केली, कवितांची किंवा एकूणच डॉक्युमेंटरीजची वेगळी सिरीज सुरू केली. तर स्टोरी टेलिंग केली. तर त्याच्यातून पार्ट टाइम म्हणजे सॉफ्टवेअर कंपनीत काम करतोय किंवा डॉक्टर आहे
किंवा अगदी पोलिसांसारखे लोक सुद्धा व्हॉइस ओव्हर आणि डबिंग करतात. फक्त मला एवढंच म्हणायचं की ते करत असताना तुम्ही त्याच डेडिकेशननी काम केलं पाहिजे जसं फुल टाइम प्रोफेशनल्स जसं करतात तसं तुम्ही या क्षेत्रासाठी डेडिकेटेडली काम केलं. भले तुम्ही पार्ट टाइम करा, नाहीतर काय होतं की तुम्ही तुमच्या वेळेनुसार जर ह्याला वेळ द्यायला लागलात तर ते जे फुल टाइम देतात त्यांना कुठेतरी त्यांच्यासोबत अनफेअर होतं असं मला वाटतं. नाहीतर कधी कधी काय होतं रे की समजा आपलं एक पेमेंट समजा एका ऍडसाठी ₹1000 आहे असं धरू आपण. ओके, जो पार्ट टाइम करणारा एक माणूस आहे तो जर त्याला त्याच्या ओळखीमध्ये जर एखादा त्या क्लायंटच्या ओळखीमध्ये आला असा एखादा माणूस, तर तो म्हणाला की हा हे काम मी ₹500 करतो, तर मग तिथे क्वालिटी ही तुमची घसरते. आणि जो फुल टाइम करतोय त्याच्यासोबत अरे असं नाही व्हायला पाहिजे की तिथे तुम्ही मार्केट मधली व्हॅल्यू डाऊन करताय. तसं नाही करा. करा, पार्ट टाइम करा, काही नाही, तुमची आवड आहे, तुमचा छंद आहे तर तुम्ही करा, पण डेडिकेटेडली करा असं मला वाटतं. बद्रीश, ही जी काही व्हॉइस ओव्हर आणि डबिंगची कामं आहेत तर ही आतापर्यंत तू कशी मिळवलीत, त्याचे काय सोर्सेस आहेत आणि ती कसं कुणाला आणि कसं अप्रोच करायचं थोडक्यात सांगणं. ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला, जसं मी तुला पहिल्यांदा सांगितलं की गणपती देखाव्यामध्ये मला काम मिळालं, त्याच्यानंतर मला मग माझं हळूहळू काम सुरू झालं. पहिल्यांदा मी काय केलं की वेगवेगळ्या धाटणीचे काही जे काही पॅरेग्राफ्स असतात, ते उतारे असतात, ते मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. मग त्याच्यामध्ये डायलॉग्सही होते, त्याच्यामध्ये वर्णन होतं, ललित लेखाचं जे काही तुम्ही रेकॉर्ड करतात, ललित लेखामध्ये वर्णन असतं ना, तर ते तुम्ही रेकॉर्ड करा. किंवा एखादा अख्खाच्या अख्खा प्रसंग, एक सीन तुम्ही वेगवेगळ्या आवाजामध्ये, दोन्ही कॅरेक्टर तुम्हीच बोलून ते रेकॉर्ड करून ठेवा. असे एक 5-6 वेगवेगळे तुम्ही व्हॉइस सॅम्पल्स म्हणजे रेकॉर्डिंग्स, 1 मिनिटाचे, 1.5 मिनिटाचे, 2 मिनिटाचे, जास्तीत जास्त 2 मिनिटं, त्याच्यावरती करायची गरज नाहीये. तर वेगवेगळ्या धाटणीचे तुम्ही करून ठेवा. त्याच्यातून काय होतं की खूप साऱ्या स्टुडिओजना कधी कधी गरज असते तर ते तुम्हाला ऍडमध्ये सांगतात. ते तुम्हाला डायरेक्ट त्यांच्या मेल अकाउंटवरती तुम्ही पाठवू शकता. आता खूप चांगले स्टुडिओज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल मल्हार स्टुडिओ आहे, मल्हार प्रोडक्शन्स महेश दादांचं, किंवा तुझं स्वर प्रोडक्शन्स अँड स्टुडिओज आहे, किंवा आपलं डॉन स्टुडिओ आहे. तर असे खूप आहेत, मी जे आता मला आठवलं ते मी बोललो. तर ते त्यांना तुम्ही अप्रोच डायरेक्ट जाऊन करू शकता की हे असे सॅम्पल्स आमचे आहेत, तर तुम्ही बोलवा आम्हाला जेव्हा केव्हा गरज असेल तेव्हा. तर ते तुम्हाला रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला बोलवतात, पण अप्रोच तुम्हालाच व्हावं लागतं. त्यांचे नंबर्स आहेत, त्यांच्या नंबरवरती तुम्ही जे काही रेकॉर्डिंग्स स्वतः रेकॉर्ड केलेले आहेत, व्हॉइस सॅम्पल्स वेगवेगळे, हिंदी, मराठी, इंग्लिश, तर तुम्ही त्यांना पाठवून ठेवा. त्यांच्याकडे एक व्हॉइस बँक असते, सॅम्पल्सची एक बँक असते. तर जेव्हा केव्हा तुमचा आवाज त्यांना योग्य वाटेल तेव्हा ते तुम्हाला बोलवतात. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सोशल मीडिया. आता इतकं फॅड वाढलंय, तर त्या सोशल मीडियावरती, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपवरती तुम्ही तुमचे रेकॉर्डिंग्स तिथे पोस्ट करू शकता ना. एखादा 1.5 मिनिटाचा कविता एखादी केली तर ती तुम्ही पोस्ट करा, त्याच्यातून तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार करता. तर त्याचाही तुम्ही फायदा घ्या असं वाटतं मला. ह्या सगळ्या आतापर्यंतच्या एक्सपिरियन्स मधले काही गमतीदार किस्से काही सांगणार. गमतीदार किस्से खूप आहेत रे बाबा, पण त्यातला एक म्हणजे मला खूप गमतीदार वाटला होता त्यावेळेला तो म्हणजे, एक दिवस काय झालं, मला माझ्या मित्राचा फोन आला स्टुडिओतून. मित्राचा स्टुडिओ आहे आणि सकाळी एक 8-8:30च्या दरम्यान कॉल आला. तो म्हणाला की अरे बद्रीश, खूपच मोठं रेकॉर्डिंग आलंय, आणि तो म्हणाला की हा क्लायंट जाऊ द्यायचा नाही आपल्याला, प्लीज यार, आणि त्याला सकाळी 9:30च्या आत आपल्याला डिलिव्हरी द्यायची आहे व्हॉइस ओव्हरची, आणि खूप मोठा क्लायंट आहे, सो प्लीज ये, काही करू नये. म्हटलं अरे झोपलोय. नाही आपण गेलं तर खूप चांगले पण पैसे आहेत म्हणाला. मी ठीक आहे, मी आवरलं, गेलो स्टुडिओमध्ये. हा होता बसलेला. अरे ये म्हणाला, जा आतमध्ये स्क्रिप्ट ठेवली आहे तिथे. म्हटलं ठीक आहे चला. मी बघतो तर काय असेल त्या स्क्रिप्टमध्ये, कंगवा ₹5, आरसा ₹10. काका काकू मावशी या 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 आरसा घ्या, कंगवा घ्या. आणि त्यांनी काय सांगितलं मला, स्टार्ट, कंगवा ₹5, आरसा ₹10, काका मावशी या या या, अहो या ना, बघताय काय, कंगवा आहे, आरसा आहे. म्हणलं अरे तू, म्हणलं मला झोपेतून उठवून हे, आणि केवढा मोठा क्लायंट, त्याचं छोटंसं दुकान होतं, ₹300 काम, आणि हा मला सगळे 8:30ला सांगतोय की खूप मोठा क्लायंट आहे आणि तुला यावं लागेल. आणि त्यांनी काम करून घेतलं, कारण त्याला माहिती होतं, तर त्यांनी हे सांगितलं मला, तर मी काही येणार नाही. ते झालं. असे खूप किस्से आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्याच वर्षी
अहो विक्रमार्का म्हणून एक पिक्चर आला होता मराठीमध्ये, जो तेलुगू होता, तो मराठीमध्ये त्यात प्रवीण तरडे सर मेन विलन होते. तर त्याच्या मेन लीडला त्यांनी माझा आवाज सिलेक्ट केला. तेव्हा मला खूप छान वाटलं की अरे एवढे मोठे मोठे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असताना की त्यांना एका नवोदिताला, म्हणजे नवोदित म्हणण्यापेक्षा एका वेगळ्याच, म्हणजे जे ज्यांनी नाव कमवलं इस्टॅब्लिश पेक्षा बाबा, की जे आता ज्यांची सुरुवात आहे 6-7 वर्ष ज्यांनी केलेलं आहे, तर त्यांना त्याने संधी दिली आणि तो पिक्चर थिएटरला रिलीज झाला. त्यानंतर आता धर्मरक्षक स्वराज्य छत्रपती संभाजी महाराज पिक्चर मध्ये मी मेन विलनना आवाज दिला. तर ते खूप. आणि तू आय गेस काहीतरी मराठीत पण एक डब केली ना, हिंदी फिल्म कोणती आय गेस वेलकम केलेली आहे. त्यानंतर आन केलेली आहे. आन मध्ये इरफान खान सरांना मी आवाज दिलाय मराठीमध्ये. शेमारू मराठी या फिल्म या युट्यूब चॅनलवरती ते सिनेमे आहेत. आता ते माहित आहेत की नाही माहित नाही, पण त्यावेळेला ते होते. असं छान वाटतं अशा एखादी गोष्ट घडल्यानंतर. थँक्यू सो मच बद्रीश, हे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि डबिंगबद्दलचं हे अबकडं छान आम्हाला समजवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि थोडंसं आमच्या ऑडियन्ससाठी अबकडाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा थोडंसं सांगितलं तर बरं होईल. तुझा अनुभव सांग, कसा होता, काय वाटलं तुला? मला आज खरंच खूप छान वाटलं इथे येऊन, कारण हे सगळे माझे मित्रच आहेत. तू, सायली, स्वर प्रोडक्शन अँड स्टुडिओचे तुम्ही दोघेही सर्व आहात. तर पहिल्यांदा तुमच्या दोघांचे खूप खूप थँक्यू. तुमच्या ऑडियन्सचे मी धन्यवाद देतो की तुम्ही जे काही पॉडकास्ट करता त्यांना ते भरभरून प्रतिसाद देतात. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद, स्वर प्रोडक्शन्स आणि स्टुडिओचे धन्यवाद. आणि अबकडे या पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.